त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. लोक येतात पलीकडनं, ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 मृत्युमुखी भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला वगळ्याची भूमिका घेणं शक्य नव्हतं. पण हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. 2 भाग आहेत. एक भारताचा नकाशा निर्देशावर ठेवा, पाकिस्तानचा नकाशा निर्देशावर ठेवा. भारत आणि पाकिस्तान याच्यामधली POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे, तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान केंद्रित केलं असं दिसतं. आणि त्याचं कारण असं आहे की POK या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. तिथे ट्रेनिंग दिलं जातं, तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तानकडनं तिथे होती. जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान, हिंदुस्थान यांची जी बॉर्डर आहे, ती बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो. आणि ती काळजी भारतीय हवाई दलाने घेतली. आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले. यावेळेच्या स्थितीत एक आणखी बदल दिसला की जो काही 10 दिवसापूर्वी झालं काश्मीरमध्ये, ते झाल्याच्या नंतर या देशात, आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्याबद्दलसुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा, तो झाल्याच्या नंतर ज्याचा आनंद वाटावा असा एक गोष्ट घडली. सवन काश्मीरमधली स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा, त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला. आणि त्याबरोबर तिथले मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला, त्यांचं भाषण कोणी ऐकलं असेल तर असेल, त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली. आणि सवन काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व, भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता, आपल्या 26-27 लोक मृत्युमुखी पडले होते, त्याचा तर हिशोब करावाच लागेल. पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली त्यांची योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता, त्यावेळी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावं हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर
सवन देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या फाशीशी मजबूतीने उभं आणि ती भूमिका आम्हा लोकांची आहे. सर, या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात या सगळ्या हल्ल्याने? नाही, असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने दिलेली नाही. तर ठीक आहे, शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट, त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. पाकिस्तानकडून आता कांगावा सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये हे हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी. खरं तर शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू होती. ऑपरेशन सिंदूर संदर्भात शरद पवार हे बोलत होते. त्यांनी खरं तर सैन्याचं कौतुक केलेलं आहे, लष्कराचं कौतुक केलेलं आहे.